कसे आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप 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 छान असाल. तर आज आम्ही निघालो आहोत खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी, जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी. तर सकाळीच आज आम्ही लवकर उठलो आणि आमच्या शुभ्रा ताईला म्हटलं आम्ही आज तूच पूजा कर. तर आमची शुभ्रा आहे ना एवढीशी आहे, पण अख्खी देवाची पूजा ती एकटी करते. तिने लहान असल्यापासूनच तिच्या बाबांच्या जवळ बसून बसून तिने पूजा बघितलेली आहे, की त्यामुळे आता तिला काही सांगण्याची गरज नाही. जिथली वस्तू जिथल्या तिथल्या जागेला ठेवते आणि पूजा एकदम व्यवस्थित करते आणि मन लावून करते. आणि पूजा करताना सुद्धा आहे ना देवाची स्तोत्र मंत्र तिला जेवढं येतंय तोडकं मोडकं का होईना तेवढं ती म्हणत 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 पूजा करत असते. तर आम्हाला बघूनही खूप छान वाटतं की एवढ्या लहान वयातच तिला छान सवय लागलेली आहे. आणि आम्ही आमच्याकडून सुद्धा आम्ही छोटे छोटे प्रयत्न करत असतो की तिला आपल्या हिंदू धर्माबद्दल किंवा आपल्या संस्कृतीबद्दल तिला माहिती करून द्यायची. आणि तिला सुद्धा खूप आवड आहे की आम्ही जे शिकवतो ते शिकण्याची. तर लहानपणापासूनच मी शुभ्राला ना संतांच्या देवांच्या गोष्टी सांगते. पण आता हल्ली हल्ली शुभ्राला प्रश्न पडायला लागलाय की आई देव आपल्याशी बोलत का नाहीत गं? एकदम देव शांत बसलेला असतो, असं का होतं? त्याला सांग ना बोलायला. तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी तिला काय द्यावं मलाच प्रश्न पडतो. पण तरी पण माझ्या परीने मी थोडंफार तिला समजावत असते. तर लहान मुलांमध्ये पण किती क्युरिओसिटी असते ना, की हे असं का होतं? ते तसंच का नाही होत? ते असं का होतं? तर या छोट्या-छोट्या लहान मुलांच्या प्रश्नांमुळे आपल्याला सुद्धा नवीन-नवीन गोष्टी माहिती करून घ्याव्या लागतात आणि आपल्याला सुद्धा त्या माहिती होतात. याचंच मला छान वाटतं, की चला तिच्या नादाने का होईना मी 4 गोष्टी वाचू शकते आणि तिला सांगू शकते. तर आता पोहोचलेलो आहोत आम्ही अशा पवित्र ठिकाणी, ज्याला दुसरं कैलास म्हटलं जातं, अशा जेजुरीला पोहोचलेलो आहोत. तर इथे भली मोठी लाईन होती, तरी पण आम्ही लाईनमध्ये थांबून खंडेरायाच्या गजरात नाम घेऊन आपलं दर्शन पूर्ण केलं. खूप मस्त वाटलं. तर कोणत्याही अशा धार्मिक ठिकाणी गेलं ना तर एक खेळण्यांचं स्टॉल लागलेले असतं आणि लहान मुलांचं लक्ष पहिलं तिकडे वेधलं जातं. तर शुभ्राचं पण लक्ष तिकडेच चाललं होतं. पण आम्ही तिला समजावत होतो की आपण येताना घेऊ. तर आम्हाला दोघांना फिरायला प्रचंड आवडतं आणि आम्हाला सुट्टी लागली की आम्ही सुट्टी वाया जाऊ देत नाही. आम्ही आमची मस्तपैकी भटकंती सुरू करतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय मल्हार. सदानंदाचा जय कोट.